नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं फार्मिंग चॅनलवरती, जिथं मराठीमधून शेतीविषयक नवीन मिळत असतं. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आपण काय पाहणार आहोत, जी अँटीबायोटिक म्हणून वापरली जाणारी हळद, ते हळदीची प्रोसेसिंग कशी केली जाते, खांदल्यापासून ते पूर्ण हळद शिजवण्यापासून पॉलिश करून मार्केटपर्यंत कशा प्रकारे नेली जाते, सर्व माहिती आज आपण पाहून घेणार आहोत. तर मित्रांनो, सर्वप्रथम काय केलं तर हळद खांदून वगैरे आणलेलं, त्याचबरोबर ट्रॉलीच्या साह्याने इथं आणून ओतलेले, अशा प्रकारे ढीग लावले, त्याचबरोबर बकेट भरून कुकरमध्ये शिजवली जाते. ती शिजवली कशी जाते तर मित्रांनो, हे बघू शकता, हा कुकर आहे. या कुकरला काय केलं जातं तर मध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये जाळ लावला जातो लाकडाच्या साह्यानं, आणि दोन्ही बाजूला हे आपल्याला दोन कुकर पाहायला मिळतात. तर काय केलं जातं तर पाणी उकळून वाफेवरती हळद शिजली जाते. कशा प्रकारे पाहूया. तर मग काय केलंय तर हळद शिजण्यासाठी या कुकरमध्ये टाकले. तर ही हळद कशा प्रकारे शिजत आहे तर हे बघू शकता, या ठिकाणी मधल्या टाकीमध्ये पाणी ठेवलं आणि त्या पाण्या उकळलं जाते आणि त्यातून वाफ येते. ती वाफ कशा प्रकारे हे पाहू शकता, या पाईपद्वारे वाफ ह्या दोन कुकरमध्ये सोडलेले. या कुकरमध्ये देखील हळद टाकून घेतलाय, त्याचबरोबर या कुकरमध्ये देखील टाकून घेतले. तर आता सध्या हळद ही शिजलेली पाहू शकता, वाफा निघत आहेत. त्याचबरोबर हळद शिजलेली कशी करते तर ज्या वेळेला खाली पाणी पडलं जातं, म्हणजेच हळदीला ओलावा जो खाली पडला जातो पाण्याद्वारे, तेव्हा समजलं जातं की हळद शिजलेली. तर आता सध्या हळद शिजलेलं आहे, त्याचबरोबर काढायचं काम चालू आहे. पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हळद काढली जाते. खालच्या बाजूला एक गाडा लावलेला आहे, जुगाड बनवलेला आहे, त्या गाड्याद्वारे त्या ठिकाणी हळद नेली जाते. हे पाहू शकता, प्लेट बाहेर ओढल्यानंतर खाली हळद गाड्यामध्ये पडली जाते. तर पाहू शकता गाडा भरलेला आहे, त्याचबरोबर गाडा न्यायचं काम चालू आहे. ठिकाणी भरलेला गाडा पोचण्यासाठी नेला जात आहे. अतिशय मस्त या ठिकाणी जुगाड बनवलं. त्याचबरोबर अशा प्रकारचे दोन गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. तर पाहू शकता, याला पलटी करण्यासाठी देखील सिस्टम या ठिकाणी केलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, या ठिकाणी लॉक पाहायला मिळते. लॉक काढला हे पाहू शकता, अशा प्रकारे एका दामात या ठिकाणी पलटी झाल्या. अशा प्रकारे छोटे छोटे ढीग या ठिकाणी लावून घेतले. नंतर काय केलं जातं तर मित्रांनो, ह्याचं निटिंग केलं जातं. निटिंग अशा प्रकारे तर यामधील जे मोठी जे हळकुंड असतात, मोठी मोठी हळद बाजूला काढली जाते. त्याचबरोबर अशा प्रकारे हा सोरा गड्डा, हा मसाल्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्याचबरोबर याला रेट देखील भरपूर प्रमाणात असतो. असे वेगवेगळे या ठिकाणी यामधील घटक केले जातात आणि नंतर त्याचं पॉलिश केलं जातं. पॉलिश कशा प्रकारे केलं जातं ते देखील पाहून घेऊया. त्याचबरोबर मित्रांनो, निवडून झाल्यानंतर हळद तर अशा प्रकारे पसरली जाते. तर या ठिकाणी पाहू शकता, वाळण्यासाठी या ठिकाणी पसरून ठेवलं. आपण यामध्ये तर काय केलंय, कोणकोणती व्हरायटी काढली तर हे पाहू शकता, मोठे हळकुंड काढले, त्याचबरोबर हा सोरा गड्डा काढलेला आहे. तर याला चिखल भरपूर असल्यामुळे हे अशा प्रकारे दिसत. त्याचबरोबर जर विदाऊट चिखलचा जर असेल तर अशा प्रकारे आपल्याला सोरागड्डा दिसत असतो. तर याला भरपूर प्रमाणात रेट आहे. त्याचबरोबर जी ही बियासाठी जे काढलं जाते हळद बाजूला, ते या ठिकाणी मिक्स होऊन आले, ते देखील आपण बाजूला काढून घेतले. हे कमी रेटने देखील मार्केटला जात असते मित्रांनो. फायनली हळद वाळल्यानंतर मगच पॉलिश केली जाते. तर या ठिकाणी पाहू शकता, ही अजून वाळत आहे. त्याचबरोबर ही पूर्णतः वाळत आलेली आहे. या ठिकाणी हळद हे पाहू शकता, जर हळद आपण पाहिली तर ही वाळत आली. तर ही मित्रांनो हळद पॉलिश केली जाते. कशा प्रकारे तर पॉलिशसाठी एक मशीन वापरली जाते. ती मशीन आहे, त्या मशीन मध्ये पॉलिश केलं जातं. हळद पॉलिशला जी मशीन, ही मशीन वापरली जाते. तर मित्रांनो, ही मशीन कशी वर्क करत असते तर याला या ठिकाणी हे पाहू शकता, त्याच्यावरचं इंजिन लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर ह्या इंजिनला बेल्ट वगैरे जोडून अशा प्रकारे या ठिकाणी एक साफ्ट वगैरे लावलेला आहे आणि त्यावरती ही मशीन जी आहे ती रोटेट होत असते. तर ही गोल 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 फिरल्यानंतर एकमेकाला घासून यामध्ये आत ब्रश वगैरे आहेत, ते ब्रश मध्ये हळकुंड घासले जातात आणि वरचं जे कोटिंग आहे हळकुंडाचं ते निघून जातं आणि पूर्णतः पिवळी हळकुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ह्या मशीनमुळे, आणि नंतरच मार्केटला पाठवलं जातं. अशा प्रकारे हळदीची प्रोसेस मित्रांनो केली जाते. काढल्यापासून ते हार्वेस्टिंग करून सगळं जी प्रोसेस आहे ती तुम्हाला मित्रांनो सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हळद खांडली कशी जाते हे देखील तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. त्याचबरोबर हे जे 2.5 ते 3 एकरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, असं जर तुमच्याकडे असेल ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.